सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, प्रत्येक वेळेस आरोग्य जागृती एक नवीन उद्देश घेऊन सोबत येत आहे। अशातच आमच्या सोबत आज आहे जनार्दन नवसरे साहेब, जे वाळूज बजाज नगरहून आलेले आहेत आणि पतंजली योग समितीचे ते वाळूजचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर ते मीडिया प्रभारी आहेत। त्यांच्या माध्यमातून आपण योग बद्दल आपण बोलणार आहोत। योगा केल्याने शरीरात कसं आपण निरोगी राहू शकतो, स्वस्थ भारत बनण्यासाठी त्यांचं एक अभियान सुरू आहे। त्याचबद्दल आपण त्यांच्याशी जानकारी घेणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत का योगाबद्दल आज लोकांमध्ये गैरसमज असो किंवा अवेअरनेस नाही, म्हणजे जनजागृती नाही, याकरता त्यांनी एक मोठं अभियान उचललेलं आहे। पूर्ण भारतात त्यांचं म्हणजे योग समितीतर्फे जे कार्य चालू आहे खरंच कौतुकास्पद आहे। त्यावरच आपण बोलूया। योग गुरु आणि योगा बद्दल आपण जानकारी घेऊ। सोबत आपले माननीय जायस्वाल साहेब पण आहे, यांचं पण खूप कार्य आहे, यांच्या सोबत पण चर्चा करू। मधामध्ये आपण योगाबद्दल चर्चा करणार आहोत। परंतु जनार्दन साहेब, सर्वप्रथम आपलं आरोग्य जागृती स्टुडिओमध्ये स्वागत आहे सर। आज मला सांगा की आज योगाबद्दल लोकांना जनजागृती करण्यासाठी तुम्ही जे ध्यास घेतलेला आहे, पूर्ण भारतात जाऊन प्रत्येक ठिकाणी तुमच्या ग्रुपतर्फे, तुमच्या समितीतर्फे हे कार्य हाती घेतलेले आहे, याबद्दल सविस्तर पहिला सर्वप्रथम आपलं परिचय द्या। मी जनार्दन रामचंद्र नवसरे, आज बजाजनगर मध्ये गेल्या 30 वर्षापासून वास्तव्याला आहे आणि 22 वर्षापासून हे महर्षी पतंजलीचं काम करत आहे। साहेबांनी विचारलं आता की योगाविषयी तुम्ही काय सांगाल आणि त्याची व्याप्ती काय आहे। तर योग म्हणलं की प्रथमतः आम्हाला एकदम असं बिचकल्यागत वाटतं की कुठेतरी काठ्या बेठ्या उभं राहणं, फार मोठी तपश्चर्या करणं, उन्हामध्ये उभं राहणं किंवा एखाद्या निर्जल अशा ठिकाणी अंथ्यावर उभं राहणं, शरीराला अतिशय परिश्रम देणं, कष्ट देणं, ही एक कल्पना माणसामध्ये आता संक्रमित झालेली आहे। तर खऱ्या अर्थाने योगाची परिभाषा सरळ साधी सांगितली आहे। योग म्हणजे जोडा, टू जॉईन। मग कुठं जोडायचंय, कशासाठी जोडायचं आहे, हे शरीर आणि आत्मा याचा संयोग समाधीचा आनंद घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न। इसवी सन पूर्व महर्षी पतंजलींनी हा अभ्यास आम्हाला सांगितलेला आहे। तो आता कुठेतरी लुप्त होत 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 आता काळाची गरज आजकाल ह्या कलियुगामध्ये माणसाचं मानसिक स्वास्थ्य खूप ढासळलेलं आहे। तो चिंताग्रस्त असा झालेला आहे की त्याला काय करावं काय नाही संभ्रमात पडलेला आहे। करिअरच्या नादामध्ये आयुष्य निघून जात आहे आणि अचानक अशा दुर्धर आजाराला, तो गंभीर अशा आजाराला बळी पडत आहे। मग काय करायचं, अशा वेळेला काय करायचं, तो मार्ग शोधतो। मग कोणी त्याला सांगतात अरे योग कर, असं कर, तसं कर, तर त्याला विशेषतः त्याला योगाविषयी श्रद्धा निष्ठा बसत नाहीये। परंतु आज स्वामी रामदेवजी महाराजांच्या माध्यमातून आज योगाचं जे महत्व आहे की जनमानसामध्ये स्वामीजींनी आज खूप मोठं काम चाललेलं आहे आणि हे कामातलेच आम्ही एक सेवक आहोत। आणि जे आज आम्ही त्यांनी पेरलेलं आहे ते महर्षी पतंजलीचा अभ्यास आणि स्वामींचा आशीर्वाद हे दोन्हीचा परिपाक करून आम्ही लोकमानसामध्ये योगाचं महत्व आम्ही समजून सांगतो। मी स्वतः अनुभवलेलं आहे। मी सुद्धा एका काळामध्ये मला सुद्धा हृदयाचा त्रास होता। 2011ला माझी एंजिओप्लास्टी झाली। 2004 पासून मी स्वतः योग करतोय, परंतु आहारामध्ये तेलकट अतिरिक्त खाण्यात आल्यामुळं
किंवा वायू प्रदूषण आहे, पाण्याचे प्रदूषण आहे, अनन्य मानसिक टेन्शन आहे, कंपनीतलं वातावरणातलं जे आहे प्रदूषण आहे, या सगळ्याचा कुठेतरी आम्हाला इफेक्ट जाणवावा लागतो आणि मी जाणवलं. आणि मग संकल्प केलाय की ही योगाची काळ धरायला पाहिजे, योग केला पाहिजे. पण तरी सुद्धा काय हद्द असते रोगाची, कुठपर्यंत हद्द असते की ती हद्द संपल्यानंतर हार्ट मधले जे माझा जो प्रॉब्लेम जो होता तो वाढत गेला किंवा कळलं नाही. योगा केला की बरं वाटायचं. शेवटी एक स्टेजला आलं की ते ब्लॉकेजेस झाले आणि माझी 2011 एंजिओप्लास्टी झाली. मग संकल्प केला की माझ्यावरती जर आज ही वेळ आलेली आहे तरी कुणावरती नाही यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वामीजींच्या या विचाराची साथ मला मिळाली. ह्या स्वामीच्या विचारामध्ये असंख्य लोक जमा झाली आणि मी लोकांमध्ये ही जनजागृतीचा संकल्प केला आणि निशुल्क संकल्प केला आणि मी ह्या कार्यामध्ये उभा राहिलो. आणि 2011 जे स्वामीजींचं आंदोलन दिलेलं झालं त्या तिथं सुद्धा मला जाण्याचा योग आला. 2007ला स्वामीजी इथं औरंगाबादला आले. त्यावेळेला स्वामीजींना कोणीतरी सांगितलं, तेव्हा मी स्वामीजीशी जोडलेलं नव्हतं. पण मला कोणीतरी सांगितलं पद्धतीने तुम्ही योग करता, हे स्वामी रामदेवजीचंच कार्य आहे, तुम्ही असं असं वगैरे वगैरे. तर मला ते स्वामीजीकडे घेऊन गेले. त्यावेळेचे खासदार चंद्रकांत खैरे साहेब त्यांच्या हातून मला सत्कार केला. स्वामीजींनी माळ घातली गळ्यामध्ये, आशीर्वाद वगैरे दिला आणि तेव्हापासून मी आणखीन जोरात कामाला. जयसवाल जी, अभी इस अभियान से जुड़े हो, आप क्या बोलना चाहेंगे कि आपके जो माध्यम से क्या दर्शकों को आप मार्गदर्शन देंगे? मैं कृष्ण कुमार जायसवाल जी। अभी हम 2 साल हो गए जी। तो पतंजलि योग समिति वालुज महानगर से जुड़ा हूँ और नवसारे दादा के मार्गदर्शन में हमारे वालुज महानगर में 12-13 वर्ग चलते हैं, जो सुबह 5:30 बजे से 7 बजे तक योग वर्ग होता है। तो एक योग वर्ग में शिक्षक और साधक सब फ्री सेवा है, कोई चार्जेस नहीं है। और खुद अपने 5 बजे उठ के 2 घंटा सेवा देते सब, वो फ्री सेवा। और मतलब योगा करने से हमारे शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक ये तीनों चेंज हो जाता है। जयस्वाल जी ने काफी अच्छा हमें मार्गदर्शन किया है. नवसारी साहेब, मला एवढं सांगा की आज जे लोकांमध्ये कोणतीही गोष्ट करायची म्हणजे आर्थिक अडचण येते असं लोकांना धारणा आहे. म्हणजे हा खर्च किंवा व्याप जे तुम्ही करता याचा स्रोत काय आहे, अर्निंग सोर्स काय? हे बघा कसं आहे की एखादा संकल्प करायचा असेल ना तर खाली पेट भजन नाही हो गोपाला, असं कोणतरी म्हणतो. भगवंताच्या आशीर्वादात आम्हाला अर्थव्यवस्था आमची 2 वेळची भाकरीची भगवंताने परमात्म्याने आमची दिलेली आहे. परंतु एक संकल्प आहे की देश के लिए जिए, समाज के लिए जिए, धड़कन है सांसों मेरे मातृभूमी के लिए. अगर परमात्मा मेरा माझं उदरनिर्वाह चालवण्यासाठी माझी रोटीची व्यवस्था केलेली असेल आणि मला खात्री आहे तर मग थोडासा अपेक्षा रहित एखादा छोटासा वेळ देशासाठी जर दिला तर काय हरकत आहे. आम्हाला याच्यातून काही उत्पन्नाचं साधन नाही. आम्ही स्वतःचा वेळ देतो, स्वतःचा पैसा खर्च करतो, स्वतःची भाकरी घेऊन गावागावामध्ये जातो, वर्गामध्ये जातो. कृष्णकुमार जयस्वाल साहेबांनी सांगितलं की आज एका वर्गाचे 12 वर्ग झालेले आहेत. कमीत कमी 800, 700, 800 लोक रोज योगाभ्यास करतात. आम्ही कुणाकडून पैसे घेत नाही आणि निशुल्क आहे. स्वामींनी आम्हाला निशुल्कपणे करायला सांगितलं. आणि त्याच्या अगोदर पुढे जाऊन सांगायचं जर म्हटलं तर भगवद्गीता आम्हाला सांगते अपेक्षा राहील तू कर्म कर, फलाची अपेक्षा करू नको. ही फिलॉसॉफी आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतो. आणि हे करत असताना कुठलाही प्रांतवाद, जातीवाद, भेदभाव न करता आम्हाला स्वामीजींनी सांगितलं हे करायचं आहे. मी भारतीय आहे, मनुष्य माझी जाती आहे, मानवता माझा धर्म आहे. त्या संकल्पनेतून आम्ही हा स्वामीजींच्या कार्याचा वसा विडा उचललेला आहे आणि जनमानसामध्ये आम्ही करतो. आम्ही कुठलीही अपेक्षा करत नाही. परंतु कधी जिल्हा समितीचे आम्ही बोललो आम्हाला असं चटई पाहिजे वगैरे हे काय पाहिजे, परंतु तशी गरजच पडत नाहीये. कारण दात्या अशी बजावनगरमध्ये आमच्या संपर्कात आहेत की आम्हाला ह्या दैवी कार्याला, राष्ट्रीय कार्याला चटई असू द्या, माईक सिस्टीम असू द्या, माईक खराब झाला असू द्या,
एखाद्या डॉक्टरला सांगितलं की आम्हाला भरपूर साथ मिळते, प्रतिसाद मिळतो, यासाठी आर्थिक आम्ही कुणाकडून अपेक्षा करत तर नाही. आणि आम्हाला भगवंत जेव्हा पाहिजे तेवढा मदत कुठल्या रूपाने, तुमच्या रूपाने, कुठल्या रूपाने आम्हाला देत असतो. नमस्कार साहेब, आपल्या ह्या अभियानाला आमच्या आरोग्य जागृती खूप खूप शुभेच्छा आहे. मला सांगा की आज जो पण आज धावपळीचे जीवन आहे, यामध्ये जो तो आपल्या परिवाराला सुखरूप ठेवण्यासाठी किंवा त्यांचं पोट भरण्यासाठी किंवा आपली दिनचर्या चालण्यासाठी धडपडत असतो, पण तो शरीराकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. अशा लोकांना आपण काय संदेश देणार? खरोखर चांगला महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि गरज आहे की या धावपळीच्या जगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये सगळीकडे वेळ देतो. बायकोला वेळ देतो, मुलाला वेळ देतो, नातेवाईकांना वेळ देतो, सर्वांना वेळ देतो, पण स्वतःला वेळ देत नाहीये. परंतु एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर तुमचे शरीर जर क्षीण झालं, शरीर रोगी झालं, तर तुम्हाला कोणी वेळ देणार नाहीये. हे महत्वाचं आहे. कोणी नाही कुणाचं. आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या हत्तीला विचारून पहा, कोणी कुणाचं नसतं. शिरवाडकरांच्या नाटकामधला प्रसंग मला आठवतो. कोणी कुणाचं नाही. प्रथम सर्वात तुमचा जवळचा मित्र आणि कोण असेल तर तुमचं शरीर आहे. तर हे शरीरासाठी वेळ द्यायला वेळ नाही तुमच्याकडे, ही फार मोठी शोकांतिका आहे. आज इंडस्ट्रीजमध्ये सकाळी उठताना माणूस रात्री 9 वाजता येतोय, 10 वाजता येतोय, जेवण गडबडीमध्ये करतोय, झोपतोय, परत सकाळी उठतोय. त्याची आणि मुलाची आठवडा 15 दिवस वेळ नाही, तर कुटुंबाकडे वेळ देऊ शकत नाही, तर तो स्वतःकडे काय वेळ देणार? अशा परिस्थितीमध्ये अल्पायुष्य होतं. अशा परिस्थितीमध्ये तो रोगी होऊन जातो आणि त्याला व्याधीग्रस्त होऊन असे माझ्या समोर, तुमच्या समोर असे अल्पायुषी 40 वर्षाच्या लोकांना अटॅक आलेला आहे, 50 लोकांच्या वर्षाला अटॅक आलेला आहे. मुलं बाळ कुठेतरी कॉलेज स्टुडंट आता आहेत आणि तो त्यांच्या संसारातून निघून गेलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत आणि आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. म्हणून ही गोष्ट कुणावरती येऊ नये म्हणून स्वतः 1 तास स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी किती वेळ द्या? 1 तास. भले तुम्हाला आजूबाजूला संस्थांमध्ये नाही मिळालं यायला, योग एखाद्या शिबिरामध्ये नाही, पण घरी तरी तुम्ही स्वामीजींचे टिप्स बघून, टीव्ही बघून, पुस्तकं बघून तुम्ही कमीत कमी शरीराला वॉर्मअप होईल असं 10 मिनिटाचा अभ्यास करा. शरीर वॉर्मअप झाल्यानंतर थोडं अनुलोम विलोम, कपालभाती, जे शरीरातलं आंतरिक सॉफ्टवेअर जे आहे म्हणतो आम्ही, आंतरिक काही ऍक्टिव्ह झालं पाहिजे, असे काही व्यायाम प्रकार आहेत, प्राणायाम आहेत, तुम्ही करा. पण 1 तास मात्र स्वतः तुम्ही 1 तास स्वतःला द्या. तेव्हा तुम्ही कमीत कमी अगदीच नाही तरी 70-80 वर्षापर्यंत अगदी बऱ्यापैकी गुरुकुली तुम्हाला हातामध्ये येईल आणि तुम्ही चांगलं आरोग्य जगाल असं मला एक वाटते. प्रत्येकाने 1 तास स्वतःला द्यायला पाहिजे. जैसवाल जी, आप उद्योजक हो, आपकी फैक्ट्री इतना व्यस्त, आपके जो कर्मचारी है, जो स्टाफ है, आप इनको संभालते हुए भी आप इसमें टाइम देते हो, तो आप क्या संदेश दीजिए? समाज को संदेश ये देना है कि आजकल इतना बिजी शेड्यूल हो गया कि किसको टाइम नहीं मिल रहा, तो अपना आरोग्य धन संपदा, क्या बात। अगर जो हमारा शरीर अच्छा रहेगा तो सब कुछ है, बाकी गाड़ी है, बंगला है, रुपया पैसा है, अगर जो हमारा शरीर खराब होगा तो कोई काम करेगा। तो अपना शरीर संभालने के लिए 24 घंटे में 1 घंटा तो अपने शरीर के लिए देना चाहिए। बहुत अच्छा. जसं आज आपल्याला सांगितलं, आरोग्य हीच खरी संपत्ती, शरीराची संपत्ती ही आरोग्य आहे, आपलं शरीर आहे. यासाठी आपण जर स्वतःला 1 तास वेळ दिला तर असे जे व्यस्त लोक असून सुद्धा यांनी आपल्यासाठी वेळ काढून इथं आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि काही मार्गदर्शन दिलेलं आहे, काही टिप्स दिलेल्या आहेत. जसं त्यांनी सांगितलं की योगा करणं आवश्यक आहे. कोणताही कुठं मी घरी बसून पद्धत यासाठी काही क्लास लावायची नाहीये, पुढे पैसे भरायचे नाहीये. खूप चांगलं म्हणजे स्वस्त, म्हणजे भगवानने दिलेल्या शरीराला आपण त्याला फक्त फुलवायचं आहे. याकरता आपण योग करणं आवश्यक आहे. तरी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे यांच्यातर्फे किंवा आरोग्य जागृतीतर्फे, तर स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा, तरच आपण आपल्या घरच्या परिवाराचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. त्यासाठी आपण इथं आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप चांगला वेळ मिळाला सर. पुढील भविष्यासाठी तुमच्या सोबत असणार आहे. कधी पण आम्हाला आवाज द्या की तुम्ही शिबिर आहे त्याला आम्ही नक्कीच परिषद देऊ. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं
चिकित्सकों की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती।